मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार, मी सौ सुरेखा दिलीप महाजन। आज मी आपणाला भीमरूपी स्तोत्रांविषयी काही माहिती सांगणार आहे। श्री समर्थांचे साहित्य विश्व अत्यंत अफाट आहे। इतकं लिखाण आहे, दासबोध म्हणू नका, आत्माराम म्हणू नका, मनाचे श्लोक म्हणू नका, भीमरूपी म्हणू नका, अनेक सुंदर सुंदर स्फुट अभंग म्हणू नका। जेवढे आपण त्यांच्या साहित्य विश्वाचा अभ्यास करू तितका आपण खोलवर त्यांच्या अनेक चांगराह्य अशा अभ्यासामध्ये रमून जातो। हे जे भीमरूपी स्तोत्र आहेत ही एकूण 13 आहेत। आज आपण त्यापैकी 6 भीमरूपी स्तोत्रांचा अभ्यास करणार आहोत। ही भीमरूपी स्तोत्रे जी आहेत, ही भीमरूपी स्तोत्रांपैकी पहिलं भीमरूपी स्तोत्र जे आहे ते अधिक प्रचलित आहे। खरं म्हणजे समर्थांचे आराध्य दैवत श्री राम समर्थ, या आराध्य दैवतांचे त्यांनी पूर्ण गुणगान केलेले आहे। दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा, इतके ते राममय झालेले आहेत की त्यांचा प्राण राम आहे, आत्मा राम आहे, सर्व काही त्यांचं रामच राम आहे। त्यामुळे त्यांच्या साहित्यात संपूर्णपणे रामाचेच विषय आहेत। परंतु मारुतीसुद्धा त्यांचा तेवढाच प्रिय असा आहे आणि त्यामुळे हनुमंतांवरती सुद्धा अनेक काव्य, कथनं आणि भीमरूपी स्तोत्र त्यांनी लिहिलेली आहेत। मारुतीचा आणि त्यांचा अगदी लहानपणापासून घनिष्ठ संबंध आहे। समर्थ जेव्हा लहान होते तेव्हा त्यांनी खूप रामभक्ती आणि हनुमंत भक्ती केली होती। अनुग्रह घेण्याच्या वेळी काय झालं त्याची एक गंमतशीर आठवण आहे। समर्थांनी पाहिलं होतं की त्यांच्या वडील हे अनेकांना अनुग्रह देतात। वडील गेल्यानंतर त्यांचे मोठे बंधू श्रेष्ठ गंगाधर पंत हेही अनेकांना अनुग्रह देत होते। त्यामुळे समर्थांना वाटलं आपण आपल्या वडील बंधूंकडून अनुग्रह घ्यावा, म्हणून ते गेले वडील बंधूकडे आणि त्यांनी विनंती केली की मलाही अनुग्रह द्या। पण गंगाधर पंत त्यांना म्हणाले की तू अजून ह्या बाबतीत लहान आहे, काही काळ जाऊ दे। समर्थ काही काळ थांबले, पण काही काळानंतरसुद्धा परत गेले तेव्हा त्यांच्या वडील बंधूंनी त्यांना हेच उत्तर दिलं आणि हे उत्तर ऐकून समर्थांना एकदम राग आला। ते रुसले आणि ते मारुतीच्या देवळामध्ये जाऊन बसले आणि बराच काळ तिथे बसले, अन्न पाण्याविना बसले, केवळ मारुतीची करुणा त्यांनी भाकली। बराच काळ गेल्यानंतर हनुमंत प्रसन्न झाले आणि त्यांना श्रीरामप्रभूकडे नेलं, त्यांचं दर्शन घडवलं आणि श्रीरामप्रभूंनी त्यांना अनुग्रह दिला, उपदेश मंत्र दिला आणि नंतर परत त्यांना हनुमंताच्या स्वाधीन केलं आणि हनुमंतांना सांगितलं की यांचा सांभाळ आता यांचा तूच सांभाळ हा करायचा आहेस। अशी हनुमंत भक्तीही त्यांच्या मनात रामभक्तीबरोबरच रुजत गेली। त्याचबरोबर समर्थांनी जेव्हा पाहिलं की हनुमंत हे स्वधर्म संस्थापनासाठी किंवा धर्माच्या रक्षणासाठी अतिशय त्यांनी मोठं कार्य केलेलं आहे आणि त्यासाठी म्हणून त्यांनाही वाटलं की आपण हनुमंताचं सगळं तेजस्वी रूप जे आहे, सामर्थ्यशाली बलशाली रूप जे आहे ते सगळ्या जनतेसमोर मांडलं पाहिजे। कारण समर्थांनाही धर्मसंस्थापना करायची होती। समर्थाच्या काळची समाजाची जी बिकट स्थिती झाली होती ते आपणा सर्वांना माहीत आहे। जनता अतिशय पिडली होती,
दुःख दारिद्र्याने गांजली होती आणि कारण त्याचं म्हणजे एक त्यांची गुलामगिरी, परदास्यत्व. म्हणजेच मुसलमानी आक्रमणाने जनता अगदी पिचून गेली होती, दुःखी झाली होती, पीडित झाली होती. आणि समर्थांनी जेव्हा भारतभ्रमण केलं तेव्हा त्यांची ही दैन्यावस्था समर्थांना पाहली नाही. आणि म्हणून समर्थांनी ठरवलं की ह्यांचा जो पलायनवाद आहे, गुलामगिरी आहे, जी मानसिकता झालेली आहे, त्याच्यातून या सर्व जनतेला बाहेर काढलं पाहिजे. आणि यासाठी आता सत्वगुण किंवा तमोगुण आवश्यक नसून त्यांना रजगुणाची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच त्यांनी मारुतीरायाची उपासना स्वतः केली आणि इतरांनाही शिकवली. समर्थांनी सर्व भारतभर मारुतीची अनेक मंदिरं स्थापलेली आहेत. जवळजवळ 1100 मारुती मंदिरं समर्थांनी संपूर्ण भारतभर स्थापली. आणि या मारुती मंदिरातून सगळ्यांना, सर्व तरुणांना, युवकांना जवळ घेऊन मार्गदर्शन करून व्यायामाचं, सामर्थ्याचं, बलाचं महत्त्व सांगितलं आणि त्यांच्याकडून ती उपासना करून घेतली. समर्थ कुठलीही गोष्ट स्वतः करत आणि मग इतरांना सांगत. आणि त्यामुळेच समर्थ या सगळ्यांबरोबर सातत्याने व्यायाम करत सतत व्यायामाची आणि बलाची साधना करीत आणि तीही इतरांना शिकवीत. आणि म्हणून त्यांना त्यावेळेसपासून हनुमंत अतिशय प्रिय झाली. या सगळ्याबरोबरच म्हणून समर्थांनी त्या सर्व लोकांची हनुमंतावरची श्रद्धा वाढावी, त्यांची उपासना वाढावी, त्यांची भक्ती वाढावी. आणि म्हणून बलशाली, आक्रमक अशी ही मारुती स्तोत्र लिहिलेली आहेत. या मारुती स्तोत्रामध्ये एकूण जी मारुती स्तोत्र आहेत ती 13 आहेत. सर्वसामान्यपणे ती 11 आहेत असं समजलं जातं, पण ती एकूण 13 आहेत. आणि या 13 मारुती स्तोत्रातून जवळजवळ हनुमंताचं सर्व सामर्थ्य जे आहे ते आपल्यापुढे उलगडत जातं. समर्थांनी लिहिलेलं पहिलं भीमरूपी स्तोत्र, यातला पहिला शब्द भीमरूपी असा आहे. आणि त्यामुळे सुरुवातही सर्व या स्तोत्रांची भीमरूपी स्तोत्र याच नावाने झालेली आहे. हे स्तोत्र साधारण 16 श्लोकाचं आहे. काही ठिकाणी 17 श्लोक म्हटली जातात, परंतु मुळामध्ये 16 श्लोक असावीत असं वाटतं. बरीच समर्थाने लिहिलेली ही स्तोत्र जी आहेत ती अनुष्ठुभ छंदातली आहेत. काही प्रामाणिक वृत्तातली आहेत, काही मंदाकिनी वृत्तातली सुद्धा आहेत. पहिलं स्तोत्र जे आहे आत्ता आपण पाहणार आहोत, त्या पहिल्या 4 ओळीमध्ये समर्थांनी मारुतीची अनेक विशेष नामांनी, विशेषणांनी सुरुवात केलेली आहे. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना. समर्थाने त्यांना रामदूत म्हटलेलं आहे, अंजनीसूत म्हटलेलं आहे. कधीकधी त्यांना सुखकर्ता, दुःखहर्ता म्हटलेलं आहे. कधी त्यांना अंजनीसुता म्हटलेलं आहे, पवनसुता म्हटलेलं आहे. वैष्णव, गायक, विनानाथा अशी किती विशेषणं समर्थाने दिलेली आहेत. आणि ही सर्व विशेषणं त्यांच्या चरित्रावरून घेतलेली आहेत, त्यांच्या पराक्रमावरून घेतलेली आहेत. आणि ही सगळी विशेषणं पहिल्या स्तोत्रामध्ये आणि 5व्या स्तोत्रामध्ये मुक्तपणे विहरलेली अशा प्रकारची आहेत. रामदूता, समर्थ हनुमंतांना रामदूता असं का संबोधतात, तर रामदूत म्हणजे मारुती हा जेव्हा लंकेमध्ये गेला तेव्हा रावणासमोर जेव्हा तो उभा होता त्यावेळेस त्याने त्याला रामदूत म्हणून संबोधन दिलेलं आहे. आणि तो रामाचंच कार्य करण्यासाठी तिथे गेलेला असल्यामुळे तो रामदूत म्हणूनच रावणासमोर उभा आहे. प्रभंजन हे वायूचंच नाव आहे. प्रभंजन म्हणजे सोसाट्याचा वारा. आणि हा मारुती वायुनंदन आहे, वायुपुत्र आहे, म्हणून याचं नाव आहे प्रभंजना. त्यानंतर अंजनीसुता. अंजनीसुता हे नाव त्याच्या मारुतीच्या आईवरून ठेवलं गेलेलं आहे. त्याची जी माता आहे अंजना, हिची कथा असं सांगतात की ही अंजना पूर्वजन्मीची अप्सरा होती, जिचं नाव होतं पुंजिकास्थला. ही जी अप्सरा आहे ती अतिशय सुंदर देखणी अशी होती, स्वर्गातील अप्सरा असती. ती एकदा जेव्हा खाली आली पृथ्वी तलावर विहार करण्यासाठी तेव्हा तिने एका मुनीला पाहिलं आणि या मुनीकडून तिच्या मनामध्ये असं आलं
की काय हा वानर तोंड्या माकड तोंड्या असा आहे. आणि त्यामुळे ते मुनीने जाणलं आणि मुनीने तिला शाप दिला. शाप ऐकता क्षणीच तिचा जो सौंदर्याचा गर्व होता तो लोप पावला आणि एकदम ती धाडकन जमिनीवरती आली आणि पश्चातापाने दग्ध झाली. तिने त्या ऋषींची क्षमा मागितली आणि सांगितलं की मला उशाप हवा आहे. तेव्हा मुनी तिला म्हणाले की तुला एक जन्म तरी वानरीचा मिळेल. अशा रीतीने तिचा वानर कुळामध्ये जन्म झालेला आहे. वानर कुळामध्ये जरी जन्म झालेला आहे तरी ती मागचं विसरली नाही आणि तिच्या मनामध्ये तशीच पश्चाताप होता. त्यामुळे तिने मोठ्या तपश्चर्येला सुरुवात केलेली आहे आणि या तपश्चर्येतूनच मारुतीचा जन्म तिच्या उदरामध्ये झालेला आहे. तिच्या नावावरून तिला दिलेलं हे विशेषण समर्थानी अंजनी सुता जे आहे अनेक ठिकाणी हे वापरलं गेलेलं आहे. त्यानंतर हनुमंताला श्री समर्थांनी महारुद्र असं एक छान विशेषण दिलं आहे. मारुती जे आहेत, हनुमंत जे आहेत, हे हनुमंत शिवाचा म्हणजेच रुद्राचा 11वा अवतार आहेत. महाकाल किंवा तार, श्रीविद्येश, भुवनेश, मातंग असे विविध अवतार झालेले आहेत. महाकाल, मातंग, भैरव हे जे शिवाचे अवतार आहेत ते अतिशय रुद्र असे अवतार आहेत. या अवतारामध्ये शिवाने अतिशय रौद्र असं काम केलेलं आहे. परंतु या सगळ्यापेक्षाही भयानक पण सृष्टांच्या कार्यासाठी, रक्षणासाठी जे काम मारुतीने केलेलं आहे ते अतिशय खूप वेगवान आणि अद्भुतरम्य असं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मारुतीला महारुद्रा हे विशेषण दिलेलं आहे. सिंदूर लेपना असंही समर्थाने 5व्या भीमरूपीमध्ये या हनुमंताला दिलेलं नाव आहे. त्याच्या मागची कथा अशी आहे की जेव्हा श्रीराम प्रभू सीता मातासहित हनुमंतासहित अयोध्येस परत आले तेव्हा एक दिवस हनुमंताने असं पाहिलं की सीतामाई आपल्या भांगामध्ये या सेंदुराचा उपयोग करीत आहेत, सेंदूर लावत आहेत. त्यांनी जेव्हा कारण विचारलं सीतामातेला की हे भांगामध्ये तू काय आणि का लावतेस, तेव्हा तिने उत्तर दिलं की हे रामचंद्राच्या भक्तीवरचं प्रतीक आहे, प्रेमाचं प्रतीक आहे आणि म्हणून मी हे भांगामध्ये भरते आहे. तेव्हा जेव्हा हनुमंत परत आले तेव्हा त्यांनी विचार केला की मी सुद्धा या श्रीरामाचा भक्त आहे आणि म्हणून मी तर सगळ्या अंगभर सेंदूर लावला पाहिजे आणि म्हणून त्यांनी सगळ्या अंगाला हा सेंदूर फासला. त्यावेळेसपासून त्यांना सेंदूर लेपना असं म्हणायला लागले. अर्थातच हा सेंदूर फासल्यानंतर त्यांच्या अंगाची खूप लाही झाली आणि मग सीतामाईंना त्यानं त्याच्यावर उपचार म्हणून तेलसुद्धा लावायला दिलं. परंतु तरीही आजही आपण पाहतो की मारुतीची मूर्ती जिथे जिथे आहे त्याच्यावरती सेंदूर लेपन केलं जातं आणि त्याच्यावरती तेलही लावलं जातं. मारुतीचं आणखीन एक विशेषण इथे वापरलेलं आहे ते म्हणजे पाताल देवता हंता. पाताल देवता हंता याच्या मागे सुद्धा एक अशीच कथा आहे. ज्यावेळी रावणाचं युद्ध चालू होतं त्यावेळेस अचानक एके दिवशी राम आणि लक्ष्मण या युद्धभूमीवर कुठेही दिसेनासे झाले. हनुमंताला कारण कळेना. त्यांनी सगळीकडे शोध घेतला आणि शोध घेता घेता त्यांना असं आढळलं की पाताळातले जे अहिरावण आणि महिरावण हे 2 दैत्य आहेत. त्यांनी रावणाच्या सांगण्यावरून हे राम आणि लक्ष्मणाला पाताळ लोकात नेलेलं आहे आणि तिथे बद्ध करून ठेवलेलं आहे. हनुमंत लगेचच पाताळ लोकात गेले. त्यांनी राम आणि लक्ष्मणाला शोधून काढलं, त्या साखळदंडातून मुक्त केलं आणि ते अहिरावण आणि महिरावण यांचा वध करून परत आले. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की पाताल देवता हंता. तसंच हनुमंत हे सर्वांचे प्राणनाथ आहेत, लोकनाथ आहेत, जगन्नाथ आहेत. तसंच ते जगदांतरा आहेत. जगदांतरा म्हणजे लोकांचं मन ओळखणारे. त्यांना इंगितज्ञ असंही म्हणतात. इंगितज्ञ म्हणजे अंतरपारखी, लोकांचं मन जाणणारे, लोकांचा आत्मा जाणणारे किंवा लोकांच्या जवळ जाणारे. याच ह्याच्यावरून त्यांना वैष्णव असंही म्हणतात. विष्णू या शब्दावरून वैष्णव शब्द आलेला आहे. विष्णू म्हणजे सर्वांच्या अंतःकरणात असलेली जाणीव आणि ही जाणीव जो एकसारखेपणाने जाणतो त्याला वैष्णव असं म्हटलं जातं. इथे हनुमंताचं एक सुंदर नाव ज्याला सुंदरा असं म्हटलेलं आहे. हे मारुतीचं एक नाव आहे बरं का.
सुंदरा असं त्यांची आई त्यांना म्हणत असेल, सुंदर किंवा सुंदरा या नावाने अंजनी त्यांना हाक मारित असेल नेहमी. त्याचप्रमाणे हनुमंत धूर्त आणि चाणाक्ष, आणि त्यामुळे त्यांना धूर्ता असंही काही ठिकाणी म्हटलेलं आहे. हनुमंतांना प्राणदाता असं म्हणतात. आपल्याला सगळ्यांना ही कथा माहीतच असेल की ज्यावेळेस रावणाचं युद्ध सुरू होतं त्यावेळेस ह्या राक्षसांकडून अनेक वानरांचा हंत झाला होता, म्हणजे ठार मारलं होतं, प्रेताचा खच पडला होता. आणि त्याचप्रमाणे या इंद्रजितनी हनुमंताला लक्ष्मणाला सुद्धा बेशुद्ध केलं होतं, त्याला ब्रह्मपाशामध्ये बद्ध केलं होतं. याच्यावरती उपचार म्हणून सुशेषणाने या मारुतीला द्रोणागिरी आणायला पाठवलं. या द्रोणागिरीवर संजीवनी जी वनस्पती आहे, औषधी आहे, ती घेऊन येण्यास सांगितलं. हनुमंत लगेच उड्डाण करून गेले आणि ही वनस्पती त्यांनी शोधली, पण ही त्यांना सहजासहजी घेता येईना. तेव्हा त्यांनी अख्खा द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला आणि हे सगळं काम त्यांनी एका रात्रीत केलं. या संजीवनी औषधाच्यामुळे त्यांना लक्ष्मणाला जिवंत करता आलं. त्याचबरोबर अनेक वानर जी मृत झाली होती तीही त्या वनस्पतीच्या वासाने, सगळी सुगंधित वासाने सगळी जिवंत झाली. असा हा प्राण देणारा, सर्वांना जिवंत करणारा, जिवंत ठेवणारा, सगळ्यांचा प्राणरक्षक म्हणून हा प्राणदाता आहे. याबरोबरच हा सगळ्यांना आत्मसंतोष देणारा आहे आणि म्हणून याला परितोषिका असंही नाव दिलेलं आहे. अशी असंख्य विशेषणं समर्थ एकाच वेळी वापरतात आणि ही सगळी त्याच्या पराक्रमावरून त्यांनी जी अद्भुत लीलया केलेली आहे ही सगळी या स्तोत्रातून ते वर्णन करतात. त्याचबरोबर दुसऱ्या हनुमंत या मारुती स्तोत्रामध्ये मात्र समर्थ तान्ह्या, साजिऱ्या, गोजिऱ्या अशा या छोट्या हनुमंताचं वर्णन करतात. इतकी सुंदर शब्दरचना समर्थांनी या स्तोत्रामध्ये केलेली आहे की आपण नेहमी श्रीकृष्णाच्या किंवा श्रीरामाच्या बाललीला ऐकलेल्या आहेत, पण हे स्तोत्र वाचून आपल्याला असं वाटेल की खरंच हनुमंतसुद्धा किती गोजीरवाणे आहेत, गोड आहेत, सुरेख आहेत. ते म्हणतात, त्रैलोकी पाहता बाळे ऐसा तो पाहताची नसे. या सगळ्या अख्ख्या त्रिभुवनामध्ये जरी हिंडलं तरी हे बाळ कुठेही अशा प्रकारचं बाळ नाही. इतकं ते सुंदर आहे, इतकं ते गोजीरवाणे आहे. हात की पाय सांगावे नखे बोटे परोपरी, म्हणजे हे जे त्याचे हात आहेत, पाय आहेत, खरं तर तो एक वानर आहे, पण वानर म्हटलं तरी सुद्धा इतका देखणा असू शकतो असं आपल्याला वाटतं. आणि हे दृष्टीचे देखणे मोठे, हे जे दृष्टीचं देखणं जे आहे ते काय आहे खरं तर ते आहे त्याचं पुच्छ. या शेपट्याचं सुद्धा समर्थांना कोण कौतुक आहे. आता हे जे खरं शेपूट आहे त्याच्यामध्ये सगळी त्याची शक्ती आहे आणि हीच शक्ती पुढे कामाला येऊन त्यांनी लंका जाळण्याचा सुद्धा पराक्रम केलेला आहे. पण समर्थांना या बाळलीलांचं खूप कौतुक. हे जे बालक आहे ते खूप साजिरं गोजिरं जरी असलं तरी अत्यंत खोडकरसुद्धा आहे बरं का. या पर्वतावरून त्या पर्वतावर उड्या त्याच्या आहेत, कारण तो साधासुद्धा वानर नाही आहे, साधासुद्धा कपी नाही, ते हनुमंत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या खोट्याही आचाट आहेत. क्षणात अंतराळात धावतात, क्षणामध्ये तरूवरती येतात, क्षणामध्ये दरीमध्ये लपून बसतात की क्षणामध्ये उड्या मारत सुटतात. त्यांच्या खोड्या या अतिशय सुंदर प्रकारे आपण मुळातून वाचाव्यात अशाच आहेत. अजून यांचा सगळ्यात मोठा पराक्रम लहानपणाचा तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यांनी जन्मल्याबरोबर फळ समजून आकाशामध्ये उड्डाण केलं. आणि हे जे उड्डाण आहे कशासाठी तर ते सूर्यबिंब जे दिसत होतं, लाल दिसत होतं, आरक्त पीत वाटोळे अशा प्रकारचं जे सुंदर असं सूर्यबिंब दिसत होतं ते गिळायला निघाला ना हा बाळू. बाळूने गिळला भानू स्वभावे खेळता पहा. म्हणजे खेळत खेळत जसं काही एखादं मूल रांगत चेंडू घेऊन येतं किंवा इतर काही घेऊन येतं तसं या बाळाने झेप घेतली आणि तो कुठे गेला, अंतराळातच गेला. अर्थात अंतराळात पोचेपर्यंत सूर्याला सुद्धा धाकधूक वाटली की हा बाळ येतो, खरंच आपल्याला गिळतोय. पुढे समर्थांनी सांगितलं की त्याने तो गिळला आणि लगेच थुंकून टाकला. का बरं? त्याच्या याची सगळी आग झाली, दाह झाला असं म्हटलेलं आहे. आणि
थुंकीला तर ठीक आहे, थुंकीला तत्क्षणी, आणि मग त्याच्यावरून युद्ध मोठं झालं. कोणतं युद्ध झालं तर हे सूर्यदेव इंद्राकडे गेले आणि मग इंद्राने पाहिलं की हा खूप वेगाने असा सूर्याकडे येतोय आणि आता काही सृष्टीचं खरं नाही. आणि त्यामुळे इंद्राने आपल्याजवळचं वज्र नावाचं सगळ्यात कठीण जे त्यांच्याकडलं शस्त्र आहे ते मारुतीकडे फेकलं असं म्हणतात. प्रत्यक्षात त्यांनी त्याला केवळ त्याचा स्पर्श केलेला आहे, पण तेवढ्यानेही ते बाळ आहे हो, आणि त्यामुळे ते त्याच्या हनुवटीला लागलं आणि हनुवटीला थोडीशी इजा झाली. आणि ह्या इजा झालेल्या ठिकाणी जरासा खोलगट भाग निर्माण झाला आणि त्यामुळेच हनुमंताला हनुमंत हे नाव पडलं. युद्ध झाले बरोबरी म्हणजे ह्या सगळ्या पुढच्या घटना ज्या आहेत त्या अशा प्रकारे घडल्या आणि हनुमंताला एक प्रकारचं वेगळं नाव म्हणजे मारुतीला, जोपर्यंत तो मरुत किंवा मारुती असं त्याचं नाव पडलेलं होतं, त्यावरून त्याला हे हनुमंत हे नाव मिळालं. कसं मिळालं हे सुद्धा, कारण ज्यावेळेस हनुमंताला हे वज्र लागलं त्यावेळेस आकस्मिकपणे तो बेशुद्ध झाला, नवे जवळजवळ गतप्राणच झाला आणि त्याचं हे जे शरीर आहे ते खाली खाली यायला लागलं. जेवढ्या वेगाने तो अंतराळात चालला होता तेवढ्या वेगानेच ते खाली यायला लागला. असं पाहिलं आणि त्यांचे जे वडील आहेत मारुत जे आहेत, मारुतीचे पुत्र वायू जे आहेत, त्यांना अतिशय क्रोध आला. त्यांनी त्या मारुतीला झेललं, पण त्याचबरोबर आपला सगळा इतर ठिकाणचा त्रैलोक्यातला जो संचार आहे तो थांबवला. आणि मग आकस्मिकपणे त्रैलोक्यामधला सगळ्या वायूचा संचार थांबल्यानंतर सगळे प्राणी तळमळू लागले, त्यांचे प्राण कंठाचे आले. सगळ्यांचे प्राणच ना वायुदेव आणि हनुमंत आता म्हणजे. आणि त्यामुळे सर्व देव घाबरले आणि हे सर्व देव मिळून वायूकडे आले. आणि मग वायूला त्यांनी वायूकडे पाहिलं आणि का संतापलाय म्हणून विचारल्यानंतर त्यांना मारुतीची जी दशा दिसली त्यावरून त्यांनी जाणलं. त्यानंतर त्यांनी मारुतीला अनेक प्रकारचे म्हणजे शुद्धीवर तर आणलंच, जीवदान दिलंच जवळजवळ, आणि परत मग अनेक प्रकारची अशी वरदानं दिली आणि अनेक वरांनी वरमंडित असा हा हनुमंत परत आला. त्याच वेळेस इंद्राने त्याचं नाव जेव्हा ठेवलं हनुमंत, त्याच वेळेस त्यांनी सांगितलं की याचं जे शरीर आहे ते वज्रापेक्षाही कठीण होईल आणि म्हणून हा झाला तो वज्र हनुमान असा झाला. या स्तोत्रामध्ये त्याचं पुढे म्हटलेलं आहे की अशा त्या अचाट सगळ्या ज्या खोड्या होत्या त्या मात्र पुढे चालून केवळ रामकार्यात बदलल्या आणि रामकार्यासाठी धर्मरक्षणासाठी सर्व त्यांनी आपलं हे जे आहे ते पणाला सर्व शक्ती पणाला लावल्या आणि रामभक्ती जी आहे ती त्यांनी अतिशय वेगाने किंवा अतिशय याच्यानी केलेली आहे. तिसरं जे स्तोत्र आहे कोपला रुद्रचे काळी, याच्यामध्ये सुद्धा हे तर अतिशय लहान असं स्तोत्र आहे, केवळ 6 कडव्यांचंच असं स्तोत्र आहे. कोपला रुद्रचे काळी ते काळी पाहावेच ना. याच्यामध्ये आता हनुमंत मोठा झाल्यानंतर जेव्हा लंकेमध्ये उड्डाण करून गेलेला आहे आणि त्यावेळेस त्यांनी तिथली जी स्थिती पाहिलेली आहे त्यावरून हनुमंत जे आहेत ते एकदम जागृत झालेले. जागृत म्हणजे कोणत्या अवस्थेत तर समर्थाने मारुतीने एका ठिकाणी पाहिलं लंकेमध्ये गेल्यानंतर की हे जे रस्त्याने सगळं वैभव आहे लंकेचं भरपूर, पण एका ठिकाणी त्यांनी एक बंदीशाळा पाहिली, तुरुंग पाहिला आणि या बंदीशाळेमध्ये सर्व देव जे आहेत ते बंदिवासात गेलेले होते. त्यांची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली होती. रावणाने या सगळ्यांना अतिशय मोठ्या मोठ्या कामाला जुंपलं होतं आणि त्यामुळे त्यांची जी केविलवाणी दीनवाणी अवस्था झाली होती ती अवस्था हनुमंताला बघवली नाही. आणि त्याच वेळी त्याच्या तोंडून जे शब्द निघाले आहेत ते समर्थांनी युद्धकांडामध्ये असे लिहिलेले आहेत बघा. सुराकारणे कोप भीमासी आला, मना माझी आवेश तो थरथरीला, रूपे गरगरीला तमे थरथरीला. म्हणजे त्याला अतिशय क्रोध आला, इतका क्रोध आला की त्याचे हातपायसुद्धा रागाने कापायला लागले होते. असा तो रुद्रावतार झाला. आणि हा जो रुद्रावताराचं संपूर्ण वर्णन आहे ते या 6 कडव्यामध्ये समर्थाने केलेलं आहे. म्हणजेच मारुतीचा आवेश काय असावा इतक्या चांगल्या तऱ्हेने समर्थ
या शब्दातून आपलाही आवेश व्यक्त करतात. आता सांगितल्याप्रमाणे गरगरीला काय, थरथरीला काय, हे तर त्यांनी सुंदरकांड आणि युद्धकांडातली वर्णन केलेली आहेत. पण या स्तोत्रामध्ये त्यांचे शब्द म्हणून म्हणजे जणू काही अंगार आहेत, तळपते शस्त्र आहेत. मारुतीचे 2 डोळे जे आहेत ते आगीसारखे तप्त झालेले आहेत, अंगार झालेला आहे त्या डोळ्यामध्ये, असं समर्थ वर्णन करतात त्याचं. इतका त्यांना क्रोध आलेला आहे, इतका आवेश आलेला आहे त्यांच्यामध्ये की आता या लंकेला जाळू की पोळू, असं जे मारुतीला झालेलं होतं ते संपूर्णपणे या शब्दामध्ये, समर्थांच्या आक्रमक अशा शब्दामध्ये ते स्तोत्र आलेलं आहे. इतकं सुंदर म्हणजे त्याचा आविष्कार जो आहे, अद्भुत आविष्कार, वीररसाचा आविष्कार ज्याला म्हणतात, किंवा खरोखर युद्ध तिथे जे पेटलं असेल किंवा जे हनुमंतांनी केलेलं कार्य असेल ते आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हनुमंतानंतर तिथे राहिले लंकेमध्ये, आणि नंतर त्यांच्या पुच्छाने जी काही कामगिरी केलेली आहे ती आपल्या सर्वांना ज्ञात आहेच. म्हणजेच त्यांच्या पुच्छ नंतर त्यांनी स्वतःला बंदी करून घेतलं. नंतर त्यांचं पुच्छ जे आहे ते इतकं वाढलं, मोठं झालं, आणि हे पुच्छ केवळ घराघरातून शिरलं, दैत्यांना मारायला लागलं, त्यांची आदळापट करून ठेवली. एकदा एका आपल्या पुच्छामध्ये अनेक दैत्यांना गुंडाळून त्यांना आपटून तो ठार मारायला लागला, किंवा कुठेही कोणाच्या खांद्यावर आदळून किंवा हातावर आदळून त्यांना गतप्राण करायला लागला. असा सगळा उच्छाद त्याचा बघून या शेपटीचा मारुतीच्या रावणाने त्याच्या शेपटीलाच आग लावायचा हुकूम दिला. आणि मग भरपूर प्रमाणामध्ये चिंध्या कपडे गोळा केली गेली, उच्छाला आग लावली गेली, आणि मग ही जी आग आहे त्यांनी संपूर्ण लंका जळली. ह्या लंका दहनाचं आणि ह्या आवेशाचं अत्यंत जोशपूर्ण असं जे वर्णन आलेलं आहे 3ऱ्या आणि 4थ्या स्तोत्रामध्ये, ते अतिशय वाचण्यासारखं आहे. त्याचं नाव यांनी दिलेलं आहे त्रिकुट जिंकिला भला. त्रिकुट म्हणजे या त्रिकुटाचळावर असलेली जी लंका आहे तीच हनुमंतांनी जाळली, आणि ही जाळली त्यामुळे याचं नावच त्रिकुटा जिंकिला भली. म्हणजे हनुमंत गेला, त्यांनी संपूर्णपणे लंका उद्ध्वस्त केली. एकट्या हनुमंताने हे सगळं कार्य केलेलं आहे. त्या अतिशय अद्भुतरम्य असंच समर्थांना वाटलेलं आहे, आणि म्हणून त्यांनी लिहिले की त्रिकुट जिंकिला भला. जणू काही एकट्या हनुमंतानेच संपूर्णपणे लंका ही जाळलेली आहे. यानंतरचं 5वं जे भीमरूपी स्तोत्र आहे, ते 5वं भीमरूपी स्तोत्र मात्र समर्थांनी जे लिहिलेलं आहे ते या चाफळच्या दास मारुतीसमोर उभं राहून रचलेलं आहे. पहिलं जे स्तोत्र आहे ते पहिलं त्यावेळेस ज्यांना मारुतीचा पहिल्यांदा जेव्हा दर्शन झालं, अर्थात पहिल्यांदा झालं नाही ते, पण त्यांच्या तपश्चर्येच्या नंतर जेव्हा पहिल्यांदा झालं होतं त्यावेळेस त्यांचं भीमस्वरूप पाहून त्यांना स्फुरलेलं होतं. आणि हे जे 5वं आहे तर त्यांनी जेव्हा हा दास मारुती उभा केला त्यानंतर एकदा ते चाफळच्या या मारुतीसमोर उभे राहिले, तेव्हा हे त्यांना स्फुरलेलं सुचलेलं अशा प्रकारचं स्तोत्र आहे. आणि या स्तोत्रामध्ये हे खरं म्हणजे सर्वात मोठं अशा प्रकारचं स्तोत्र आहे. 24 अशा श्लोकांचं हे स्तोत्र आहे. बाकी सगळी 11, 12, 16 अशा प्रकारची आहेत, तर हे सर्वात मोठ्या अशा प्रकारचं श्लोकांचं स्तोत्र आहे. पण हे सुद्धा अनुष्टुभ छंदातलं आहे. आणि ह्या सगळ्या स्तोत्रांचे एक वैशिष्ट्य म्हणजे यांची रचना अतिशय सोपी आहे. अगदी छोट्या छोट्या चरणांमध्ये यांचं विभाजन केलेलं आहे, आणि त्यामुळे ती म्हणायला आणि चालीला अत्यंत लयबद्ध असल्यामुळे पाठ करायला सुद्धा सोपी अशा प्रकारची आहे. या 5व्या स्तोत्रामध्ये ह्या धन्यावताराचं वर्णन केले. म्हणजे मारुतीचा अवतार जो आहे तो किती धन्य आहे. कशासाठी धन्य आहे? त्यांनी रामाची जी काही सेवा केलेली आहे, रामाचं जे काही दास्यत्व केलं आहे, रामासाठी जे काही पराक्रम केलेलं आहे, आपलं सगळं जीवित रामाच्या चरणी जे काही लावलेलं आहे, त्याच्यासाठी मारुती हा जगामध्ये धन्य झालेला आहे. त्याप्रमाणे आपण व्हावं आणि हे सगळं आठवून समर्थांनी हे स्तोत्र जे आहे ते रचलेलं आहे. ह्या रामासाठी या हनुमंताने काय बरं नाही केलं? जेव्हापासून हनुमंतांना राम कळायला लागले, रामचंद्रांची आणि हनुमंताची जेव्हापासून भेट झालेली आहे, तेव्हा आपलं संपूर्ण जीवित हे या हनुमंताने या रामकार्यासाठी दिलेलं असावे. मग ती सुग्रीवाशी केलेली त्यांची मैत्री असू दे, किंवा नंतर एकट्याने जाऊन एवढ्या समुद्राच्या
पुढे 100 योजना समुद्रांचं उल्लंघन करून लंकेमध्ये पोचून तिथे अचाट पराक्रम करून सीतेचा शोध घेऊन ते परत आले. त्यांनी सर्व आपली जी काही होती ते दर्शन झालं एवढ्या एका शब्दामध्ये श्रीरामप्रभूंना सांगितली. आणि नंतर मग सविस्तर हकीकत सगळी सांगून सगळ्या वानरसेनांना समुद्र तटाकी नेऊन आणि सगळ्यांना धीर देऊन आत्मविश्वास देऊन लंकेमध्ये नेलं. आणि या लंका युद्धाच्या क्षणीसुद्धा हनुमंत इतके सावध आहेत, इतका त्यांनी पराक्रम गाजवलेला आहे. त्याचबरोबर स्वतः युद्धामध्ये आहेत, अनेकांना ठार करतायत, पण त्यांचं पूर्ण लक्ष हे रामावरती लक्ष्मणावरती केंद्रित आहे, विजयावरती केंद्रित. हनुमंताच्या बाबतीमध्ये एक सांगतात की हनुमंत जिथे जातील तिथे विजय हा ठरलेलाच आहे. हनुमंताचा जय झाला नाही असं कधीच झालेलं नाही. मागच्या एका कथेत सांगितल्याप्रमाणे पाताळात जाऊन सुद्धा रामलक्ष्मणानं शोधून आणलं. लक्ष्मणाला शक्ती लागली तेव्हा एका उड्डाणात एका रात्रीत एका प्रहरीत गेले, दुसऱ्या प्रहरीत आले, तिसऱ्या प्रहरीत परत द्रोणागिरी जागच्या जागी नेऊन ठेवला आणि परत या युद्धभूमीवर आलेत. इतकं त्यांचं युद्धभूमीवरती कटाक्षाने लक्ष आहे. इंद्रजित जेव्हा यज्ञ करत होता जिंकायचं म्हणून, तो सुद्धा यज्ञ जो आहे तो कसा नष्ट करावा इकडे सगळं हनुमंताचं लक्ष होतं आणि त्यांनी तो यज्ञ जो आहे तो संपूर्णपणे नष्ट केलेला आहे. सगळ्या वानरसेनांना सतत धीर देणं, लढायला प्रवृत्त करणं, हे सगळी कामं जी आहेत. आणि एवढंच नव्हे तर रामासाठी रथ नव्हता तेव्हा आधी त्यांचं वाहन बनवून आपल्या खांद्यावरती त्यांना बसून त्यांनी हे युद्ध अशा प्रकारे केलेलं आहे. युद्धात सर्वत्र जयच व्हावा अशी त्यांची धारणा आहे. महाभारतातली एक गोष्ट अशी सांगतात की अर्जुनाच्या रथावरती हनुमंताचा ध्वज होता, म्हणजे हनुमंत तिथे प्रत्यक्षात होतेच. आणि त्यामुळेच जरी अर्जुन इंद्रपुत्र होता त्यावेळेस तरीही त्याचा जय हा झालेला आहे. आणि केवळ हे श्रीकृष्णाला माहीत होतं आणि युद्धाच्या शेवटी, महाभारत युद्धाच्या शेवटीच केवळ हे अर्जुनाला समजलं की आपलं जय नक्की कोणामुळे झालेलं आहे. हनुमंताचं जे ध्वजावरती असणं जे होतं तिथे ते त्यामुळे त्या अर्जुनाचा पराभव झालेला नाही. अशा ठिकाणी हनुमंत ही विजयाची देवता आहेत असं म्हटलं जातं. हनुमंत जेव्हा आपल्या हातामध्ये गदा घेऊन आणि वीरश्रीचा संचार करून युद्धभूमीवरती सगळीकडे हिंडतात तेव्हा त्याचं जे सगळा पराक्रम आहे तो अतिशय पाहण्यासारखा आहे, अतिशय वाखाणण्यासारखा आहे. आणि यासाठी म्हणून हा जो हनुमंताचा अवतार आहे तो अतिशय धन्य अवतार आहे. हनुमंताचा अवतार हा जो आहे तो खरं म्हणजे शिवाचा अंश आहे, शिवाचा 11वा अवतार आहे असं मानलं जातं. हा अवतार कधी आणि कसा घेतला त्यांनी असं म्हणतात की रामाचा अवतार हा कधी झालेला आहे तर रावण कोणाकडूनच जिंकला जाईना, रावणाचा विनाश रावणामुळे सगळीकडून पृथ्वीचा विनाश व्हायला लागला आणि त्यावेळी स्वर्गात सगळ्या देवांची सभा बोलवण्यात आली आणि त्यावेळी असं ठरलं की विष्णूने रामाचा अवतार घ्यायचा. या त्यांच्या अवतार कार्यामध्ये शंकराने स्वतःहून सांगितलं की मी या कार्यामध्ये रामाच्या तुझ्या अवतारामध्ये मी तुझा दास म्हणून तुझ्याबरोबर येईल. आणि त्याप्रमाणे शंकराचा अवतार म्हणून मारुतीचा जन्म झालेला आहे. पण त्यावेळेस आणखी एक घटना घडली. ज्यावेळेस या शिवांनी सांगितलं की मी रामाबरोबर जाणार आहे त्यावेळेस पार्वती म्हणाली की मी सुद्धा येईल. पण ते म्हणाले की मी या अवतारामध्ये ब्रह्मचारी असणार आहे आणि त्यामुळे तू काही येऊ शकणार नाही. पण मग या पार्वतीने असं सांगितलं की मी तुमची शक्ती बनून राहील, तुमची शक्ती म्हणून या पुच्छामध्ये राहील. आणि म्हणून असं म्हणतात की मारुतीच्या शेपटीमध्ये किंवा पुच्छामध्ये वीरश्री किंवा शक्तीचा, सामर्थ्याचा आपल्याला जो प्रत्यय येतो त्या या शक्ती स्वरूपामुळेच येतो असं म्हटलं जातं. या अवतारामध्ये हे जे हनुमंताचं स्वरूप वर्णिलं आहे ते जसं वीरश्रीनी युक्त थोडंफार आहे तसंच स्वरूप किती देखणं आहे त्याचंही वर्णन समर्थाने केले. पहिल्या आणि 5व्या या स्तोत्रामध्ये
त्यांचं हे स्वरूप वर्णन अतिशय विलोभनीय असं आलेलं आहे. हनुमंत जे आहेत त्या हनुमंतांना जन्मतःच मुकुट आहे, त्याचप्रमाणे कमरेला सुवर्णाची कासोटी आहे. ही जी कासोटी आहे सुवर्णाची, त्याच्या वरच्या पट्टीवरती असे मोती जडवलेले आहेत. त्यांना छोट्या छोट्या घंटा आहेत आणि त्या घंट्यांचा किणकिण असा सुंदर असा नाद होत आहे. त्याचप्रमाणे या हनुमंताच्या कानामध्ये सुरेख अशी कुंडलं आहेत, ज्याचं तेज हे सगळीकडे चमकतं आहे. समर्थाने त्याचं वर्णन असं केलेलं आहे. कासिली हेम कासोटी घंटा किणकिणी भोवत्या, मेखळे जडिले मुक्त दिव्यरत्न परोपरी, माथा मुकुट तो कैसा कोटी चंद्रार्क लोपले, कुंडले दिव्यते कानी मुक्ता माळा विराजती. ते खरंच हे खरोखर स्वतःहून मुळातून वाचून अगदी वर्णन जे आहेत त्याचा आस्वाद घेतला पाहिजे असं मला कायम वाटत राहतं. पण हे जे सगळं कार्य आहे ते केवळ धर्मरक्षणासाठी आहे. म्हणजे रामाचं दास्यत्वसुद्धा त्यांनी केवळ धर्माच्या कामासाठीच केलेलं आहे, सगळ्या लोकांच्या रक्षणासाठीच केलेलं आहे. आणि म्हणून त्यांना धर्मरक्षक म्हणतात मारुतींना, किंवा लोकनाथा म्हणतात, जगन्नाथा म्हणतात, प्राणनाथा म्हणतात. या सगळी विशेषणं ही जी आहेत ती या सगळ्या स्तोत्रामधून मुक्तपणे समर्थांनी गायलेली आहेत. अशा प्रकारे हे जे भीमरूपी स्तोत्र आहे हे अतिशय सुंदर अशा प्रकारचे. आता 6वं जे स्तोत्र आहे, हे 6वं स्तोत्र जे आहे हे एक वेगळ्या प्रकारचं स्तोत्र आहे. याचं नाव आहे फणीवर उठविला. फणीवर उठविला वेग अद्भुत केला. आपल्याला माहिती आहे फणीवर म्हणजे शेषाचा अवतार म्हणजे लक्ष्मण. हा त्यांनी कधी जिवंत केला तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे राम रावणाचं जेव्हा युद्ध चालू होतं त्यावेळेस इंद्रजिताच्या या ब्रह्मपाशामुळे हा सर्पामध्ये लक्ष्मण बद्ध झाला आणि त्यामुळे तो एकदम बेशुद्ध अवस्थेत गेला. त्यावेळेस त्या रामचंद्रांचा विलाप जो आहे लक्ष्मणाला होणाऱ्या वियोगामुळे अतिशय करुण अशा प्रकारचा आहे, तो हनुमंताला अजिबात पावला नाही. आणि त्यामुळे त्यांनी सुशेषणाला आणलं. सुशेषण हा रावणाकडचा वैद्य होता खरं म्हणजे. त्या वैद्याला तो घेऊन आला, त्याला औषधी विचारली आणि त्यांनी जेव्हा औषधी सांगितली ती अशी सांगितली की इथून जो सप्तसमुद्राच्या पलीकडे द्रोणागिरी पर्वत आहे त्या द्रोणागिरी पर्वतावरील संजीवनी औषधी तू आणायची आहेस. आणि तीही कुठपर्यंत तर फक्त या सकाळपर्यंत, सकाळ पहाटेच्या पहिल्या प्रहारापर्यंत त्याच्या शरीरामध्ये ही औषधी गेली पाहिजे. आणि म्हणून या मारुतीने स्वतःचा वेग अद्भुत केलेला आहे. म्हणजे समुद्रलंघनाच्या वेळेस, पहिल्या वेळेस सीतेशोधाच्या वेळेस तर त्याचा वेग होताच, 100 योजन समुद्र त्यावेळेस त्याला ओलांडायचा होता. पण आता ही कामगिरी त्याला वेळेच्या अचूक मर्यादेत करायची होती आणि त्यामुळे अतिशय वेगाने हा मारुती कुठेही न थांबता, क्षणाची विश्रांतीही न घेता त्यांनी एकदम उड्डाण केलेलं आहे. मारुतीची अशी या रामाच्या कार्यासाठी अनेक वेळा उड्डाणं केलेली आहेत. अगदी जन्मतात जे केलेलं सूर्याकडलं उड्डाण सोडलं तर बाकीची सगळी उड्डाणं जी आहेत ती केवळ रामकार्यासाठी झालेली आहेत. तर अशा रीतीने अतिशय वेगाने हनुमंत गेला आहे. पहिल्या प्रहरी तो गेला, दुसऱ्या प्रहरी परत आला, तिसऱ्या प्रहरी परत द्रोणागिरी नेऊन ठेवली आणि चौथ्या प्रहरापर्यंत तो परत आला आहे. हे मी आपल्याला सांगितलंच. तशा प्रकारचं केवळ एका रात्रीतून केलेला विक्रम आहे हा आणि अतिशय अद्भुत अशा प्रकारचाच विक्रम म्हणायला लागेल. आपल्याकडचं आत्ताचं विमानसुद्धा अशा एका रात्रीतून परत येऊन जाऊ शकत नाही. इतकं म्हणजे अचाट काम हे मारुतीचं आहे. तो गेला, औषधी सापडत नव्हती किंवा औषधी त्याला मिळत नव्हती बरोबर कोणती आहे, योग्य कोणती आहे. त्यांनी पाहिली तरी असंख्य चमचमणाऱ्या औषधी तिथे होत्या आणि म्हणून त्याने वेळ न घालवता प्रसंगी ताबडतोब त्यांनी निर्णय घेतला आणि संपूर्ण द्रोणागिरी, तो किती मोठा असेल द्रोणागिरी कल्पना करा. आत्ता आपण फक्त चित्रामध्ये पाहतो की हनुमंताच्या एका हातावर, तळहातावरती द्रोणागिरी आहे, पण एवढा मोठा द्रोणागिरी पर्वत जो आहे तो त्याने एका हातावरती पेलला आणि बाकीचे सगळे अवयव आपले या उड्डाणासाठी वापरले आणि तो इथे युद्धभूमीवर आला. असं म्हणतात की युद्धभूमीवरती ठेवायला सुद्धा जागा नव्हती.
मग त्यांनी तो पलीकडे ठेवला, तिथून ती वनस्पती आणली आणि मग लक्ष्मण हा जिवंत झाला किंवा लक्ष्मण हा शुद्धीवरती आला. अशी ही सगळी कामगिरी जी आहे ती ही सगळी कामगिरी या 6व्या स्तोत्रामध्येच फणीवर उठविला या स्तोत्रामध्ये वर्णलेली आहे. पण त्याच्याही पेक्षा सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे या स्तोत्रामध्ये वर्णिली आहे त्याची कथा असे सांगतात की समर्थांना एकदा फार मोठ्या प्रमाणावरती कफाची व्यथा झाली. कफ जडला, कफ काही जाता जाईना. अनेक प्रयत्न केले, अनेक औषधी केल्या, पण समर्थांना यश आलं नाही. त्यांची कफाची व्याप्ती काही कमी होईना, व्याधी काही कमी होईना. तेव्हा मग समर्थ कंटाळले आणि समर्थांना कोण आठवलं असेल की जो वज्र हनुमान आहे, ज्याचं शरीर अत्यंत बळकट आहे, जो सामर्थ्यवान आहे, तोच माझी ही कथाची व्यथा जी आहे, व्याधी जी आहे ती दूर करील. आणि म्हणून त्यांनी हनुमंताला काय केले, आपली व्यथा सांगायला सुरुवात केली. त्या व्यथेचं ह्याच्यामध्ये वर्णन केले. पण ही व्यथा सांगण्याच्याऐवजी समर्थसुद्धा या हनुमंतासारखे धूर्तात बरं का. त्यांची वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी प्रशंसा केली आणि मी आधी जे सांगितलं ते सगळी ही हनुमंताची प्रशंसा समर्थांनी या स्तोत्रामध्ये केलेली आहे. आणि नंतर मग ते म्हणत आहेत की बहुप्रिय रघुनाथा मुख्य तू प्राणनाथा उठवी मज नाथा धुरी सारून व्यथा. मग आपली व्यथा सांगितलेली आहे की मला असा असा कफ झालेला आहे आणि या कफाचा आता तारक किंवा हे कफ कसं जाईल याचं तुझ्याकडेच फक्त उत्तर आहे. समर्थांनी अनेक प्रकारे प्रार्थना केलेली आहे की तुझ्याकडे शक्तीचा एवढा मोठा साठा आहे, त्यातला मी किती वाटा मागतोय, अल्प वाटा मागतोय. अगदी बहुत सबळ साठा मागतो अल्प वाटा न करीत हित काटा थोर होईल ताठा कृपणपण नसावे भव्य लोकी दिसावे अनुदिन करुणेचे चिन्ह पोटी वसावे. आता हे समर्थ मारुतीला समजावून सांगतायत की तुझ्याकडे एवढा मोठा साठा आहे, तू करुणेचा घन आहेस, तू कृपण होऊ नकोस, माझ्यासाठी त्याचा काहीतरी वापर कर. खूप विनवण्या केल्यानंतरही जेव्हा हा मारुती ऐकत नाहीत असं पाहिलं तेव्हा समर्थ त्याला आणखीन ठणकावून सांगतात, अरे तुला करुणा घन म्हटलेलं आहे, एवढी त्याला उपाधी दिलेली, तू करुणेचा सागर आहे मला माहिती आहे, पण तू माझ्यावरती का चिडलायस, आता का माझ्यावरती संतापलायस, माझ्यावरती एवढी कृपा तुझी का नसावी, मी तुझी एवढी उपासना करतो, मी तुला एवढ्या विनवण्या करतोय आणि मी मागतोय रे किती, अतिशय कमी अशी शक्ती तुझ्याकडे मागतोय, तेव्हा तू मला का देत नाहीस. आणि मग असं झालं की तुझी मला माझी तुला करुणा का येत नाही, मी इतका जर्जर झालो या व्याधीमुळे आणि मला माहिती आहे की फक्त माझा त्राता तूच आहेस म्हणून मी तुझ्याकडे धाव घेतोय. तर ही जी तुझ्याकडली करुणा आहे ती मला दे, मला तुझा बाकीचं काहीही नको आणि माझ्यासारख्या तुला शरण आलेल्या भक्तांचा माझा हा जो व्याधी आहे ती तू दूर कर. आणि हे कशासाठी करायचं आहे तर मलाही केवळ रामाचंच कार्य करायचं आहे, दुसरं कोणतंच माझ्या मनामध्ये हेतू नाही आहे. माझं शरीर बळकट व्हावं कशासाठी की मीही तुझ्यासारखाच रामाचा दास आहे, त्याचं हे दास्यत्व तुझ्याप्रमाणे माझ्याकडूनही परिपूर्णतेला जावं आणि म्हणून मी तुझ्याकडे एवढी गोष्ट मागतो. आणि मग असं सगळ्या विनवण्या केल्यानंतर प्रार्थना केल्यानंतर त्याला ठणकावून सांगितल्यानंतर हा जो करुणेचा ओघ आहे, मारुतीचं जे करुणा आहे, मारुतीचं जे प्रेम आहे, मारुतीची जी भक्ती आहे ती या समर्थावरती जी समर्थांची श्रद्धा होती ती पूर्ण झालेली आहे. आणि मग त्यांचा कफाची व्याधी जी आहे ती नष्ट झालेली आहे. समर्थ म्हणतात की शेवटच्या स्तोत्रामध्ये असं म्हणतात की बहुतची करुणा या लोटली देवराया सहजची कफ गेले जाहली वज्रकाया परमसुख विलासे सर्व दासानुदासे पवन तनुजतोसे वंदिला सावकासे. म्हणजे ह्या कफाची व्यथा ही दूर झाली आणि तुझ्यासारखंच माझी काया आता वज्रकाया झालेली आहे आणि मी आता या रामकार्यासाठी बद्ध झालेलो आहे. हे असं सगळी ही जी 6 स्तोत्र आहेत या 6 स्तोत्रातून अशी अचाट अद्भुत पराक्रमाची सगळी वर्णनं समर्थाने केलेली आहेत. त्याचप्रमाणे काही स्तोत्राच्या शेवटी
हे स्तोत्र पठण केल्यानंतर किंवा म्हटल्यानंतर काही फळं तुम्हाला मिळतील हेही लालूच समर्थांनी दाखवून ठेवलेली आहे. या मारुती स्तोत्र सर्वसामान्य लोकांनी म्हणावं, कारण सर्वसामान्य लोकांची कशी इच्छा असते की आपण एखादं स्तोत्र म्हटलं, आपण एखादी काही भक्ती केली, आपण काही थोडंफार देवाचं केलं तर देवाकडूनही आपल्याला काहीतरी मिळावं अशी हे असते. आणि खरोखरच समर्थांना जशी वज्रकाया मिळाली तशी मिळूही शकते, ही पण त्यांनी स्वतःच्या सप्रचित दाखवून दिलेलं आहे. आणि त्यामुळे ही फलश्रुती त्यांनी पहिल्या 5व्या किंवा इतर श्लोकात थोडी थोडी सांगितलेली आहे. त्यांचा जरी उद्देश हा आहे की आपण धर्मकार्यासाठी हे स्तोत्र लिहिलेली आहेत, स्वसंरक्षणासाठी लोकांनी जागृत व्हावं म्हणून लिहिलेले आहेत, तरी त्यांनी एखादं श्लोक पाठ केलं त्याच्यातून त्यांना काही मिळालं तर त्यांना काय काय मिळेल या फलश्रुतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. काय काय मिळेल तर आपल्याला वज्रकाया मिळेल, आपल्या सगळ्या रोगव्याधी नष्ट होतील, आपल्याला स्मरण वाढेल, आपल्याला सगळी चिंता आपण मुक्त होऊ, किंवा आपल्याला कोणतीही शक्ती हवी असेल, सामर्थ्य हवं असेल, बल हवं असेल तर ते सगळं हनुमंत द्यायला तयार आहेत. तुम्ही फक्त ही स्तोत्र म्हणा, तुम्ही फक्त ही जी पाठांतर आहे स्तोत्राची ती करा, म्हणजे सगळं हनुमंत आपल्याला देतात. आणि हनुमंताबरोबर श्रीरामप्रभूचीसुद्धा आपल्याबरोबर ही करुणा त्यांचीसुद्धा प्राप्त होईल, आपल्यामध्ये आत्मविश्वास प्रामुख्याने जागृत होईल. हनुमंत हे मोक्ष देणारे सुद्धा आहेत, कारण जेव्हा हनुमंत आणि रामचंद्र यांची भेट झाली तेव्हा हनुमंतानी रामप्रभूंनी त्यांना विचारलं की तू कोण आहेस. तेव्हा त्याचं उत्तर सांगताना हनुमंत सांगतात की मी देहाने तुझा दास आहे, जीवानी मी तुझा अंश आहे, पण तत्वानी पाहिलं तर तू आणि मी एकच आहोत. हनुमंत हे चिरंजीव आहेत. रामाच्या आणि तिच्या आईच्या कृपेने हनुमंत चिरंजीव राहिलेले आहेत. आजही ते प्रत्येकाला उपासना केली असता पावतात आणि त्याचप्रमाणे ते सर्वसामान्य भक्ताला मोक्षसुद्धा देतात. मोक्ष तर सोडा, दुसरी गोष्ट आहे त्याच्यासाठी खूप उपासना करावी लागते, पण सहज जाता येता ही स्तोत्र म्हटली तर हनुमंताचे जे गुण आहेत ते आपल्यामध्ये येतात. असं म्हटलं जातं की हनुमंत जे आहेत ते कसं आहेत तर सर्व सिद्धी, सर्व दाता आहेत, सर्व गोष्टी आपल्याला देणाऱ्या अशाच प्रकारचे आहेत. बुद्धिर्बलम यशोधैर्यम निर्भयत्वम अरोगताम अजाड्यम वाक्पटत्वंच हनुमत स्मरणात भवे. अशा प्रकारे हनुमंताचं स्मरण केलं तर बुद्धी, यश, धैर्य, आत्मविश्वास हे सगळे गुण आपल्यामध्ये येऊ शकतात. आणि म्हणून या स्तोत्रांचा आपण जरूरपणे नियमितपणे पाठ करावेत आणि हनुमंताची प्रार्थना करून हनुमंताची आणि श्रीरामचंद्रांची उपासना करावी. जय जय रघुवीर समर्थ.